मित्रांनो, 2026 अगदी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताचे भाव गडगडले. म्हणजेच रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आणि रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि प्रत्येक खताची किंमत काय झालेली आहे शेवटपर्यंत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या नवीन माहितीसाठी चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, एप्रिल 2026च्या सुरुवातीलाच खरीप हंगामाच्या तोंडावर जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे आणि कच्च्या मालाचा उदाहरणार्थ अमोनिया सल्फर दरवाढीमुळे रासायनिक खतांच्या भावात वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात खत कंपन्यांनी प्रति गोणी 50 किलो 200 ते 400 पर्यंतची वाढ झालेली आहे. मित्रांनो, प्रत्येक गोणी मागे 200 ते 400 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. 2026 खत दरवाढ म्हणजेच DAP या ठिकाणी जर आपण बघितली 50 किलो, तर केंद्र सरकारने अनुदानात वाढ केली असली तरी प्रत्यक्षात कंपन्यांनी दर वाढवले आहेत. DAPचा दर 1350 ते 1400 प्रति 50 किलो पोत्यापर्यंत पोहोचलेला आहे. तसेच 20-20-0-13 तर या खताच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. मुख्य कंपन्यांचे दर 1400 ते 1600 प्रति 50 किलो गोणीपर्यंत आहे. तसेच 10-26-26 NPK 50 किलो म्हणजेच 1 किलोची 1285 ते 1450 पर्यंत उपलब्ध होती, तर त्याच्यात देखील सुद्धा 200 ते 400 रुपयांनी म्हणजे लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. युरिया 45 kg युरियाचे दर सरकारी नियंत्रणात असल्याने स्थिर आहेत. प्रति 45 किलो एक बॅगाची किंमत 242 आसपास आहे. इतर मिश्र खते 19-19-19 किंवा 14-35-14 यासारख्या इतर मिश्र खतांच्या दरातही 200 ते 375 रुपयांची वाढ दिसून आली आहे. तर मित्रांनो, अनुदान वाढ. केंद्र सरकारने खरीप 2026 साठी पोषक तत्वांवर आधारित अनुदानात म्हणजे जवळपास 4,317,00,000 रुपयांची वाढ केली असून 11 ते 12% वाढ तरीही कंपन्यांनी MRP वाढवली आहे. दरवाढीचे कारण काय आहे मुख्य? तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यासारख्या देशांमधील भूराजकीय तणावामुळे खत उत्पादनासाठी लागणाऱ्या रसायनांच्या किमती 15 ते 50% वाढवल्या गेल्या आहेत. तसेच अफवा जर आपण या ठिकाणी जर बघितल्या तर खतांच्या दरात वाढ झाली असली तरी या अफवांच्या कारणांमुळे काही ठिकाणी खताची अधिक दराने विक्री होत असल्यास संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचे तुम्ही म्हणजेच नक्कीच मनावर घ्यावे आणि तक्रार नोंदवावी. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, जेव्हा अफवा निर्माण होते की खतांच्या दरात वाढ झाली, म्हणजे खताच्या दरामध्ये एका गोणी मागे 200 ते 400 रुपयांची लक्षणीय वाढ तर झालेलीच आहे. ही जी न्यूज आहे ही खरी आहे, पण त्या अफवांचा गैरफायदा काही लोक घेतात आणि जास्तीत जास्त मोठ्या किमतीने म्हणजेच खत वाढवून देतात. म्हणजेच काय, ब्लॅकमध्ये खत विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर जे काही ब्लॅकमध्ये खत विक्री होत आहे आणि मोठ्या प्रमाणात भाव वाढ करून ज्या ठिकाणी तुम्हाला खत मिळत असेल तर अशा ठिकाणी खत घ्यायला किंवा खरेदी करायला बळी पडू नका. आणि तसं जर तुम्हाला आढळलं तर अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.